त्याच्यासाठीच वापरा, दुसऱ्यासाठी वापरू नका. पण आपण काय करतोय महाराज, ज्याच्यासाठी दिलं त्याच्यासाठी वापरत नाही आणि या नासक्या संसारासाठी वापरतोय. त्याचा आपल्याला मनस्ताप झाल्याशिवाय राहत नाही. त्याच्याकरता जर वेळ चांगली असेल तर पंढरपूरच्या वाऱ्या करून घ्या. वाऱ्या करा महाराज. तुम्हाला सांगू का, एका माणसानं एवढी इस्टेट कमवली, एवढी इस्टेट कमवली, 80 वर्षाचा झाला ना मग मनामध्ये आलं की एकदा पंढरपूरला जाऊन येऊ. मग मोठा पोऱ्यानं रावण्याकडे म्हणे, आप्पा मला पंढरपूर जाणार रे, काही दिशी का रे पैसा. अरे म्हणे वो जाय ना दादा, इथलं कमावा मग तू पंढरपूर जावा करता, काय चिंता करत. 4 पोरेचे 2-2 हजार दिनात कितला जाया, किती झाले दिदी, 4 पोरेचा 2-2 हजार कितला जात रे, 8,000 रुपये झाले. 8,000 रुपये 4 पोरेचे 2-2 हजार. म्हातारा आत्मा 8,000 असा पुट्टा ठेवा. मग म्हातारा म्हणे अरे कितला येत रे, म्हणे 8,000. म्हणे करे आता 8,000 पुरतील का, तरी काय आकडा घ्यावा दे रा तू. पंढरपूरला आकडा लावणं पडत का, तिथं काय, तिथं काम काय. अरे तिथं 1 रुपया लागत नाही ना महाराज, पायीवारीला 1 रुपया लागत नाही. फक्त तुम्ही निघा, वेळ साधा महाराज. जीवनामध्ये जर वेळ चांगली असेल तर त्या वेळेचं महत्व कळून घ्या. तुकोपर्यंत ते वेळेचं महत्व आम्हाला कळालं. वेळही चांगली होती, त्याच्यामध्ये संधी उपलब्ध झाली होती. बरेच पोर आहे वर्ष रस्त्यानं पळता, 1-1 वर्ष रनिंग करता महाराज. एवढा व्यायाम, एवढा व्यायाम. आता एक मोठं फॅड आहे होते व्यायाम करताना. त्या पोरी मी पैताना देखोस ना, तेच ना आत मग मोबाईल राहतच, मोबाईल राहतच बरोबर. आणि त्या मोबाईल मग गाणं राहत असाल, आणि त्या गाणं ऐकी पैतस. आणि नेमकं तडे बरं 3 ठिकाण मोबाईल राहत नाही, गाणं लागेल राहत नाही. त्यामुळे तो मागे वडास पण पुढे पळत नाही ना. मग कधी कळेल महाराज हे आपल्याला, कधी समजेल. अरे वेळ निघून जाते ना, 1 वर्ष वाया जातं ना हो, डायरेक्ट वर्ष वाया जातं ना महाराज, 1 वर्ष वाया जातं. त्याच्याकरता बापा हो, जर वेळ चांगली असेल तर वेळेचं बंधन पाळा, त्यामध्ये संधी उपलब्ध करून घ्या, बुद्धीनं कामं करून घ्या, बुद्धीनं संचिताला सहाय्य करा. मी सांगेल तुम्हाला, बऱ्याचदा आपल्याला वेळ कळत नाही. 2 वर्ष मागे जा, 2 वर्ष 9,500 रुपये क्विंटल कापूस जाता ना, बरोबर आहे का नाही. लोक ना गरजना कापशे भरायला जात, पण एकनी बुद्धी चालली नाही, कापूस शिकानी नाही का कोणी जिकानी. तुमनं जाऊ द्या 30 क्विंटल मी गरमाटा बी दिलो. भाई रोज सांगे अहो कापूस इकडे टाका, कापूस इकडे टाका. तिला म्हणतो कधी आधी इकान नाव काढशी ना, म्हणे काम म्हणतो 12,000 होणार आहे. जर नवीन इकान सांगशी तर अशी मारसो ना कान पडा, मग एक खापकनी आई घरनी बोलत बर मी आई आठेच फक्त माईकवर. ते बी मी पहिले विचारली ना, आई डायरेक्ट शेका बुवा, मग डायरेक्ट ती देखत ना आता मोबाईलवर लाईव्ह चालू आहे. बस 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 सत्यानाश आहे माझे घर. डांगडो जे आधी 2-4 दिननी खरं म्हणावं विठाल विठाल. अरे 9,500 रुपये क्विंटल कापूस, तरी लोकांनी 4-4 महिने कापूस दाबून ठेवला. म्हणजे वेळ चांगली होती, संधी उपलब्ध झाली होती, पण बुद्धीनं संचिताला सहाय्य केलं नाही. 4 महिने कापूस ठेवला आणि जून महिना मग कापूस शिका वरून घर गे बटा कापूस वल्ला घ्या. दुसरा दिन ट्रॅक्टर भरून 5 वर लिगू 6,500 रुपये घेऊन असा वडायला ना माहिती घर. बाईन मोठा पोऱ्या ओटावर उभा होतात. मोठा पोऱ्या बाईला विचारे म्हणे मम्मी म्हण पप्पा असा वडायला ना कम हिरा ना म्हणे. बाई म्हणे भाऊ तुम्ही आपल्या लागाव होतं जो इकान सांगतो इकानी म्हणे आता उन्हावी म्हणे काहीतरी काय गोरं करी उन्हावी म्हणे लाखना 12,000 करी काय करत इलाज नाही म्हणे त्याला. मला सांगायचं काय, जर वेळ चांगली असेल तर वेळेचं महत्व जाणार. तुकोबारा म्हणतात आमच्या जीवनामध्ये वेळही चांगली होती, संधी मिळाली होती आणि बुद्धीनं संचिताला सहाय्य केलं होतं. अभंगाच्या पहिले Yeah.
या लेकरांसाठी एकदा टाळी वाजून द्या. लयच गोड आहे ते, एकदम गोड आहे. येत कुठला आहे ना? देवगडचा आहे का? वा, तयारी आहे महाराज, खूप तयारी आहे, चांगली, माऊलीची कृपा आहे. मला एक सांगा पहिले, आता इथं बसलेल्या सगळ्या बायांना वाटतं ना माझं पोरगा असं पाहिजे, असं वाटतं ना वाडी? हा, वाटलंच पाहिजे. त्याच्याकरता त्यांना इकडे पाठवा, इकडे पाठवा. प्रत्येक घरातला एक एक पोरगा पाठवा. एक एक पोरगा संध्याकाळी इथं हरिपाठला पाठवा, सकाळी काकड्याला पाठवा. एवढी सोन्यासारखी लोक इथं आहे ना, आनंद लुटून घ्या. एकदा ना पोर वयन लाग गई ना, पुढे सुकणं झोपशात ना. त्या बिगर निवताना हायदी जांभलत फिरणार आता नाचा करता, डडांग डडांग चालणार. अरे शोकांतिका आहे माय. रात्री एक एक दीड दीड दोन दोन वाजेपर्यंत मायबाप झोपत नाही. ज्या दिन गाव माहेत राहिनी ते रोज वाड्याक तसे छिडीन माई. अवकवई अवकवई अवकवई. परिस्थिती बिघडत चालली ना महाराज, वाईट होत चालली ना सगळी. कधी लक्ष देतील? माझा तर असा संताप आहे. तो हायदना दिन बॅन ठेवणारा पहिला कोण होता? मी त्याला जांभले राहणं 20 वरीच जाय ना, पण सापडीन राह ना. तो कधी दिखी गया ना, मजाक नाही सांगत मायना. कधी सत्यानाश करून टाकला रे सगळा आपला संस्कृतीचा, सत्यानाश करून टाकला महाराज. काही काही नवीन 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 प्रथा काढू राहिले, काही बी नवीन नवीन उभं कर राहिना. का करतायत लोक तेच कळत नाही महाराज. अरे 15-15 आणि 16-16 वर्षाचे पोरं दारवा प्यायला लागून गेले महाराज. बरं येतो कळवळा म्हणून, या काय गरज आम्हाला बोलायची? आम्हाला काय काही पाकिटे कमी राहणार, बोललो तर नाही बोललो तर. पण हे त्याच्यासाठी आहे ना महाराज. कधी लोक, अरे मी तर असं म्हणतो, काल्याच्या दिवशी अशी 50 पोरांची तरफ तयार झाली पाहिजे, 50 पोरांनी सांगितलं पाहिजे महाराज आम्हाला माळकरी व्हायचंय. त्याच्यासाठी परमार्थ या. हे कशासाठी एवढा उठा ठेव? म्हणजे तुम्हाला असं वाटतं का की बा आमले घर काहीच नाही बुवा, आमना बापदादाची काही कमायला नाही बुवा, किलो असं बिघा 2 बिघा काहीच नाही, आम्ही नुसतं असं वारावर येत बुवा, तुम्ही खावाडशा तो खासोत आम्ही, असं आहे का? नाही ना महाराज. हे येत बडील जे जे करती तया नाम धर्म ठेवीती. अरे एक वर्ग घरामध्ये वारकरी करा, अख्ख्या कुळाचा उद्धार करून टाकतो, अख्ख्या कुळाचा उद्धार करतो महाराज. एक वारकरी. तुम्हाला सांगतो ऐका, यांच्यातले कीर्तनकार होणार नाही भले, यांच्यातले गायक होणार नाही, यांच्यातले पेटी वाजवणार नाही, पखवाज वाजवणार नाही, पण इथं आल्यानंतर माळकरी झाला ना, जे बापानं कमवून ठेवलेलं आहे त्याला धक्का लागू देणार नाही, कधी लागू देणार महाराज. भले 2 वारकरी जेव घालीन, 2 वारकरी जेव घालीन, पण बापाला मनस्ताप देणार नाही महाराज. हे वारकरी पंथ शिकवतोय, हे वारकरी शिकवतोय, आम्ही त्याच्यातून निघालोय. तुकोबराय म्हणतात ती वेळच चांगली होती, बरवी ही वेळ सापडली संधी, साह्य झाली बुद्धी संचिताची. आता मला खरं सांगा की तुकोबरायांच्या जीवनामध्ये अशी कोणती वेळ होती चांगली म्हणावी लागेल? त्या मंगमाजीनं पायावर मारलं होतं ती वेळ चांगली होती का? त्या शास्त्री भावानं फरमान काढलं ती वेळ चांगली होती का? कोणती वेळ चांगली होती सांगतो तुम्हाला, ऐका. सापडविले वाटे जाता गंगा मस्तकी तो जागा ठेविला, भोजना मागती तुप पावसर पाडीला विसर माझे. काय वेळ निवडली हो तुकोबरायांनी? सापडविले वाटे जाता गंगा स्नान. गंगेच्या स्नानाला जात असताना, गंगेचं स्नान किती वाजता असतं? सकाळी 4 वाजता. ती 4 वाजेची वेळ तुकोबराय म्हणतात आमच्या जीवनामध्ये बरवी होती, चांगली होती, चांगली होती. काय झालं? राघव चैतन्य केशव चैतन्य, राघव चैतन्य केशव चैतन्य,
बावोनी गुरुवार आणि केला अंगीकार तुका म्हणे. काय वेळ निवडली हो, सकाळची वेळ चांगली राहते माय. अरे सद्गुरूंची प्राप्ती झाली. कोण आहे सद्गुरू? गुरु हा संत कुणीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरुविन देव नाही तुझा. पाहता त्रैलोक्य गुरु हा सुखाचा सागर, गुरु हा प्रेमाचा सागर, गुरु हा धैर्याचा डोंगर. कदा काळी डळमळीना गुरु हा सुखाचा सागर, गुरु हा प्रेमाचा गुरु. अरे सकाळी सकाळी गंगेच्या स्नानाला जात असताना त्या सद्गुरूंची प्राप्ती झाली. जीवनातली खरी वेळ चांगली, सकाळची वेळ चांगली राहते माय. तुम्हाला सांगतो, ज्या घरामध्ये सकाळी 4 वाजता घरातल्या सुना उठतात त्या घरामध्ये लक्ष्मी कृपा करते. हा, पहिल्या बाईतले विचारा म्हाताऱ्या बाईतले, माडी सकाळी कितला वाजता उठेत? पहिल्या बाया 4 वाजता उठेत, बरोबर आहे ना? सकाळी 4ला उठायच्या, 4 वाजता उठायच्या. हो, तुम्हाला सांगू, पहिल्या बाईसना मानले पट्टा दुखावणी, कंबर दुखावणी, गुडगा दुखावणीत, मुंदाने दुखावणीत. कामू तर एक बिगाना घरी बायाच्या शेणण्या सारील, बरोबर आहे ना? व्यायाम होई जाय, व्यायाम. आता बाईस ना व्यायाम राहणार नाही. आता त्यासाठी दुडकाच ना काय म्हणतो त्या पोरच्या निघ्यात, पोरच्या तो एकच पोरच्या लई 100 रुपया ना बादली मा एकदा बुडावा. 1.5 बिगाना घर एकच पोरच्या मग पुरं सारीन घर. वर खाले वाकानं काम नाही, असा उभे वारे न्याय. गेले ना माय, ते दिवस गेले ना. माझी माय सकाळी 4ला उठायची. हाय कुठे काय शेव एवढं भाऊसाहेब, हाय आजच उमय नव्हतं का झालं? मला 2-1 दिन नंतर मला आल पाहत ना तपाशीले आल पाहत लय जीवरी राह ना ते असं वाट राह तरी जाऊन एक नाची येऊ बा. सकाळी 4ची वेळ शुभ वेळ सांगितली माय. सकाळी ज्या घरामध्ये सून सकाळी 4 वाजता उठते, शास्त्र असं सांगतं घरातल्या सुनेची आंघोळी सकाळी 4 वाजता झाली पाहिजे. 4 वाजता अख्खं घर झोपलेलं असताना सुनेची आंघोळ झाली पाहिजे. हे शास्त्र आहे, हे शास्त्र आहे. ज्या घरामध्ये सुनेची आंघोळ सकाळी 4 वाजता होते त्या घरामध्ये धन संपत्ती भरगच्च असते, भरगच्च असते. हो, तुम्हाला सांगू, पहिली म्हातारी सकाळी 4ला उठायची, आंघोळ करायची, देवपूजा करायची आणि देवपूजा झाली की मग न्याऱ्या टाक्यात बाया, न्याऱ्या, बरोबर आहे माडी? हा, त्या न्याऱ्या बी एकदम बाहेर आहेत. कैन्यान भाकर आणि ठेसा, एकच भाकर जर खादी बापू तर 2 वाजेला भूक लागे नाही. एकच भाकर. पहिला लोक आहे तो लोखंडी नागराचा खांदावरली वारमा निघ जात म्हणे. आता एकच कांदा फोडाल 4 पोरे बीड राहणार तरी फुटे राहणार. परिस्थिती बदलली, वेळ बदलली. पहिला म्हातारा गाडानं चाक 1ला काढलेत म्हणे. आता चला गाडानं चाक असा कणी राहणार काढा करता नाही जमतोय ना महाराज. वेळ बदलली, वेळ कळली नाही, नाही कळली महाराज वेळ. हो, नाही कळली. मी सांगेल तुम्हाला, अरे पूर्वी 1 भाकर जर खाल्ली तर 2 वाजेपर्यंत भूक लागत नव्हती. आता चला तो नाश्ता निघणार डंगणार रंगना, तो नुसतं जरासं पाणी शितळा ते त्यांना अंग सोडं चालू दे. त्याला काय म्हणते पोय, हा पोहे पोहे. अरे इथलं डिल्ल पोहे नुसतं 2-1 शितळा का मरेत ना असं करू चालू दे कान. अरे इथलं डिल्ल पोहे जर असं तगारीवर खाई गे माणूस, कशी ताकद येऊ माणूस ना, कशी ताकद येईल माणूस? नाही येऊ शकत. ते दिवस निघून गेले. आता ते दिवस नाही. पूर्वी बायांचा व्यायाम व्हायचा, माणसांचा व्यायाम व्हायचा. पूर्वी बाया अशा 2-2, 3-3 किलोमीटर डोकावर पाणलेत माडी, येरोर 3-3 गुंडा तरी पाणलेत. पहिला म्हातारा जबर होता, पाणी गुंडाला हातला आहे ना, वटावर बट येत पोरले आराय मारत रे, पोरे दडो पोहत येत, लगे पाणी लिहिन गरमा पोई जात. इथला म्हातारा जब्बर होतात. आते ठिकाणं पहिले एखादी म्हातारा असा गली दरी जर गया तर बाया गरमा पोयत. ओ बाई नको, तात्या उन्हाव माय, आपा उन्हाव होईल, पयाव माय, त्या पदरी असा ताण येत. आता तर येरोर 4 तात्या झोपाड द्या. भारता ग्रहण लागले, अति जहाल जन हे झाले. गोड न्याय बंधना, गोड
यहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा। ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा। ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा। अरे सोने की चिड़िया थी भारत में चिड़िया, सर्व सर्व बुडलं हो माय, सर्व बुडलं. अरे 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 काय धाक राहिला नाही, काय दरारा राहिला नाही हो माडी. देख पहिले उवा मारी बटेत म्हणे सुनातले, बरोबर आहे माडी, कानपटामध्ये बटेत. जर सुनबाई जर उलटून बोलली ना, हा सासवा मारी बटेत हो माय. म्हणे मायनी बरोबर ध्यान ठेव हो माय. याला कीर्तन ऐक ना म्हणता महाराज. हो नाही तर नुसता हाल्या हा हाल्या हा. सासवा मारून बसायच्या सुनांना, मारून बसायच्या महाराज. हा शिवकानपटामध्ये देत ना, आमनी म्हातारीले आमनी आजी मारी, आम्ही मजार कुदी जाऊ. असा म्हातारी काय करे, असं बकोटो धरेल कुत्रान बच्चान फेक दे दूर. गेले ते दिवस. हातीने मारान नान करान बरं, हाती नुसतं असं टच बी काही तर पाहिजे दुयाल बट खांड ना खांड कोंडी दिसू. आता ते दिवस राहिले नाही. हा गेले ते दिवस विसरा. आता ती वेळ राहिली नाही. त्या वेळेचं महत्व जाणून घ्या. काय असते ती वेळ, काय वेळ होती महाराज, काय दिवस होते. सगळे संपले, संपले सगळे. हो पूर्वी बाया 2-2, 3-3 किलोमीटर पाणी, येरोर येर गुंडा. तुमले सांगू आता या पोरीतलं कामे नाही. दार्श नाही घ्या, नई पासून मात दिलं नई गे, नुसतं नई उन्हात की खुशी नाही की चालणं पाणी. हाको 2-4-5 वरी दम मारा. हाको असा 5-5, 10-10 फुटना तुकडा लागतील. बोवा जेवाल बटनात की पुरा तुकडा आमात नाही वाटाक द्या ना, एक एक तुकडा आतमध्ये द्या ल्या रे. आणि त्यातले सांगा ना 30 लाख की वळले जा रे. बस पाणी पिवा गे की वाकडी करीन मांडी घाल दावी ठेवत जा रे. भारता ग्रहण लागले. अरे ग्रहण लागलं, ग्रहण लागलं महाराज. एक लक्षात ठेवा, जर आपली वेळ असेल ना, घरातली सत्ता आपल्या हातामध्ये, आनंद लुटून घ्या. घरातली वेळ चांगली आहे, घरामध्ये संधी मिळते, आनंद लुटून घ्या. एकदा का घरातली हातातून सत्ता निघून गेली, एकदा का वेळ निघून गेली तर मनस्ताप आले शरीरात नाही. हा जोपर्यंत हातामध्ये पैसा आहे पंढरपूरच्या वाऱ्या करून घ्या. जोपर्यंत घरामध्ये आपलं चालतं तोपर्यंत 4 धाम यात्रा करून घ्या, फिरून घ्या, जाऊन घ्या इकडे तिकडे. वेळ आहे ती, बदलायला वेळ लागत नाही. या जगाचा सम्राट होता धर्मराजा, बुद्धीनं संचिताला सहाय्य केलं नाही, परिणाम डाव खेळायला बसला. दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुम हो जाती है. अपने पदर का दाम खर्चा करे में मक्खियां जाती है. धर्मराजा सारखा माणूस डाव खेळतोय, अख्खं राज्य डावावर लावलं. एकदा का जीवनातली वेळ बदलून गेली ना महाराज, पुन्हा वेळ ठिकाणावर येत नाही. जर तुमची वेळ चांगली असेल, हातामध्ये माती घ्या, सोनं होतो. वेळ चांगली नसेल, हातामध्ये सोनं घ्या. वेळ बदलायला वेळ लागत नाही. 5 भाऊ डावावर लावले. शकुनीनं नुसतं बोट दाखवलं, पांचाली डावावर लावली. भर सभेत ओढत आणलं, पत्नी हरला. धुंद कुठे गेली होती बरं? पाठीराखा कोण होता? तो ब्रह्मांडाचा नायक होता. पण वेळ सांगून येत नाही. तुकोबराय म्हणतात ती वेळ चांगली होती. बरवी ही वेळ सापडली संधी, साह्य झाली बुद्धी संचिताची. भर सभेत द्रौपदी मातेला ओढत आणलं. 5 पती त्या सभेमध्ये बसलेले होते. एकही वरमान करत नव्हता, एकही नाही करत होता. त्या सभेमध्ये कर्ण बसलेला होता, याचना करत होती. कौरवे पांचाले सभेमध्ये आणली, वस्त्रहरणे वस्त्र कैसी झाली माऊली. पांडुरंगे येवो पांडुरंगे,
कोणीच नाही, कोणीच नाही. एक अबला स्त्रीला भर सभेत ओढत आणत होते. कर्णाला ओलांडून द्रौपदी माता पुढे गेली. कर्णाला ओलांडून द्रौपदी माता पुढे गेली. कर्ण भर सभेमध्ये उभा राहिला. कर्णानं आरोळ दिली, दुर्योधना अरे ओढ तिची साडी. 5 पुरुषांची पत्नी कदापि पतिव्रता होऊ शकत नाही. शब्द दोष घडला. परिणाम भर रणांगणावर कर्ण मारला गेला. वेळ बसून नाही राहिली. पुढे द्रौपदी माता गेली. बुद्धीनं संचिताला सहाय्य केलं. अरे हे सभेमध्ये बसलेली ही सगळी मेलेली आहेत. ज्यानं जन्माला घातलं सांगतो तुम्हाला, ऐका. ज्यावेळेस संकट येतात ना तेव्हा ही जवळची लोक लांब पळतात. ज्यावेळेस संकट येतात तेव्हा ही जवळची लोक लांब पळतात. त्यावेळेस एकच लक्षात ठेवा, अरे ज्यानं जन्माला घातलं तो आपल्यासाठी आल्याशिवाय राहणार नाही. कारण सत्ता त्याची. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण आले, तो जगाते चाळीता. माझ्या द्रौपदी मातेने एकदा हारोळी दिली. तुम